जय शिवराय मंडळी. तर आज आपण कोकणातील ज्या समस्या आहेत, ज्याला कोकणी माणूस सध्या फेस करतोय, त्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत. कारण आपल्या कोकणात सगळ्या सुखसुविधा आहेत, पण काही गोष्टीसाठी अजूनही कोकणातील लोक आहेत ना, त्या बेसिक सुविधांसाठी पण भांडतायत. म्हणजे अजूनही काही गावात, कोकणातील काही सिंधुदुर्गातील ज्या काही गावं आहेत, तिथे अजूनही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. लाईट तर हे बेसिक म्हणजे अजून कित्येक वर्ष तो चालूच आहे. त्याच्यानंतर कोकणात सगळ्यात मेन म्हणजे कोणती समस्या, जी कोकणात मोठं हॉस्पिटल नाही. कारण प्रत्येक वेळी कोकणी माणसाला एखादे मोठा आजार वगैरे किंवा एखादा उपचार घ्यायचा असेल तर आम्हाला सिंधुदुर्ग जिल्हा सोडून पलीकडच्या जिल्ह्यात जावं लागतं. म्हणजे आपला कोल्हापूर असू दे किंवा जे गोवा राज्य आहे तिथे जावं लागतं. मग ह्या बेसिक गोष्टीसाठी जर आम्हाला दुसऱ्या राज्यात जावं लागत असेल किंवा जे दुसऱ्या जिल्ह्यात जावं लागत असेल, तर आम्ही ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देतो, ते लोकप्रतिनिधी आम्ही म्हणजे फक्त कोणत्या गोष्टीवर निवडून देतो की ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्ही अजूनही भांडायचं. जसं की आता आपला हा एक पहिला मुद्दा झाला की सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात किंवा मोठं हॉस्पिटल नाही. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जिल्ह्यात अजूनही रोजगार नाही. आता काही लोक म्हणतील की परप्रांतीय येते तिथे रोजगार वगैरे कमवत आहेत, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अरे आम्हाला प्रॉब्लेम काहीच नाही, फक्त इथे मोठ्या कंपन्या नाहीत. आणि ज्या कंपन्या आणतात तर तुम्ही आणताय कोणत्या? ते केमिकलच्या. अरे इथल्या स्थानिकांना, इथल्या ज्या पर्यावरणाला पूरक अशा गोष्टी किंवा कंपन्या आणा किंवा जिल्ह्यात एखादी मोठी MIDC आणा, जेणेकरून इथल्या स्थानिकांना रोजगार भेटेल. प्रत्येक वेळी आम्हाला उठून दुसऱ्या जिल्ह्यात जावं लागतं, मुंबई, पुणे किंवा इतर शहरात जावं लागतं. त्यामुळे थोड्या थोड्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, त्या तुम्ही जिल्ह्यात आणा ना, की अजूनही आम्ही त्या गोष्टीसाठीच भांडले पाहिजे. ही अशी अवस्था झाली नाही की रोजगार नसल्यामुळे गावातील तरुण आता बाहेरच्या जिल्ह्यात किंवा मोठ्या शहरात स्थलांतरित झालेत. गाव अक्षरशः ओस म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील गाव असे आहेत ना की ओस पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. आता राजकीय पुढाऱ्यांनी थोडा विचार करून कुठेतरी तरुणांना पण रोजगार दिला पाहिजे ना. आणि आता काही लोक म्हणतील तुम्ही व्यवसाय वगैरे काय करत नाही. व्यवसाय इथे प्रत्येकाला करायचा आहे. माझ्यासारखे असे अनेक किती तरुण आहेत ज्यांना व्यवसाय करायचा आहे. ज्यावेळी व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागतं ना, आणि जे भांडवल उभं करायचं असतं, आम्ही एखाद्या बँकेत जातो त्या बँकवाले काय पहिला प्रश्न विचारतात, अरे तू नोकरीला नाही, मग आता हप्ते वगैरे कसे पडणार? मग हे तुम्ही मार्गदर्शन वगैरे तरुणांना करा ना, की फक्त तुम्ही इलेक्शनला आलेत की तरुणांना झेंडे घेऊन मागे फिरवायचे आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे आता कोकणात अजूनही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. गावागावात अजून नेटवर्क नाही. काही गावात तर अजूनही म्हणजे BSNL सोडून दुसरं कोणते सिमच चालत नाही. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या समस्या आहेत, त्या राजकीय पुढाऱ्यांनी, मग इथे कोणत्याही राजकीय नेत्यावरती टीका नाही की कोणत्याही राजकीय विरोध नाही. फक्त इथे एवढाच एक प्रामाणिक प्रयत्न आहे की कोकणात एक विकास झाला पाहिजे. कुठेतरी अजून कोकण थोडा खूप मागे आहे. तो खूप पुढे आणला पाहिजे. इथे विकास झाला पाहिजे. कारण गावोगावात ओस पडण्याच्या अंबोळट्यावर आहेत. कुठेतरी ह्या लोकप्रतिनिधींनी विचार केला पाहिजे की गाव कसे सुधारतील. जय महाराष्ट्र.